नमस्कार, मी मिलिंद मोहनराव शिंदे, मुक्काम पोस्ट मोरवणे खालची वाडी. सध्या नोकरी धंद्यानिमित्त मी कल्याण उल्हासनगर येथे राहायला असतो आणि माझा मोरवणे गावाच्या घराचं जे मीटर होतं, लाईटचं मीटर, हे नादुरुस्त झाल्यामुळे मी तिकडनं येताना मुंबईवरनं जे प्रोसिजर आहे जनरली जी महावितरणची, की आपण मीटर विकत आणायचा, तो त्या MSEB ऑफिसला दाखल करायचा आणि मग ते टेस्टिंग करून आपल्याला परत लावून देतात. त्याप्रमाणे मी 1800 रुपयाचा नवीन मीटर विकत घेऊन आलो. कामाधंद्याचे खाडे करून इकडे आलो आहे आणि आज इथे आल्यावर मी खेरडी ऑफिस का काय जे म्हणतात तिथे कलशेट्टी साहेब म्हणून आहेत, यांच्याशी फोनवर जेव्हा संभाषण केलं असता ते बोलतात की आता तुम्हाला कंपल्सरी स्मार्ट मीटरच लावावा लागेल. हा मीटर काय आम्ही लावू शकत नाही. हा मीटर लावायला आम्हाला कोणतीही परवानगी नाही किंवा आम्हाला अथॉरिटी नाही हा मीटर लावायची. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी स्मार्ट मीटरच लावावा लागेल. आणि आमच्या आजूबाजूला काही घरांमध्ये जे मीटर लागले त्यांना ज्यांना पूर्वी 100, 200, 300 रुपये बिल येत होतं, त्यांना आता 1000 आणि 1200 रुपये बिल यावर येत आहे. तर आम्ही जर बंद घरच्या लोकांना एवढं बिल यायला लागलं तर आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना हे सगळं परवडणार कसं? आणि असं माझ्या माहितीप्रमाणे तरी अशी कुठलीही बंधनकारक नाही आहे की स्मार्ट मीटरच लावायला पाहिजे. तर मी अशी माहिती घेत घेत चाललेलो तर मला श्रीयुत आमचे उमेश खताते साहेब आहे, यांचं नाव मला आमच्या गावातले आमचे एक जे भाऊबंद आहेत त्यांच्याकडनं कळलं की त्यांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करतात आहे. म्हणून मी न्याय मागायला उमेश खताते साहेबांकडे आलो आहे आणि त्यांच्याकडे सर्वपक्षीय बैठक बोलण्यापेक्षा सर्व चिपळूणकर ग्राहकांची बैठक चालू होती. हा माझा योगायोग की त्यांच्याकडे सर्वांची बैठक चालू असताना त्यांनी मला खरंच खूप चांगला सहकार्य केलेलं आहे. आणि माझा वैयक्तिक या मीटरला खूप जास्त विरोध आहे आणि मला कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर लावून नको पाहिजे. आणि माझी या बाईटद्वारे चिपळूणमधील पण आणि जे मुंबईला पुण्याला जे आपले ग्रामस्थ भाऊबंद राहतात त्यांनाही असं आव्हान आणि विनंती करतो की 7 तारखेला जो काही या स्मार्ट मीटरच्या विरोधात मोर्चा आहे, या मोर्चाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. कारण हा कोणा एका व्यक्तीचा मोर्चा नसून हा सर्वसामान्य जनतेसाठी मोर्चा आहे. आणि येणारा पुढील काळात जो आपल्याला काय भूदंड पडणार आहे त्या विरोधात जो आवाज उचलतायत तर त्या आवाजात सामील होणं हे आपलं पण कर्तव्य आहे. तर आपण सर्वांनी या मोर्चाला या अशी मी या